SSCGD भरती 2025 महाराष्ट्र तळेगाव CRPF सेंटर पुणे या ठिकाणी 2 सप्टेंबरला SSCGD भरतीचं ग्राउंड झालं। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती विद्यार्थी रनिंगमध्ये फेल करण्यात आले, त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंगचा ट्रॅक कशा प्रकारे तळेगाव CRPF सेंटर पुणे या ठिकाणी। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 2 सप्टेंबरला ज्या विद्यार्थ्यांचा पुणे तळेगाव CRPF सेंटर या ठिकाणी SSCGD भरतीचं ग्राउंड झालं, तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदरची सर्व प्रोसेस त्या ठिकाणी सांगणार आहे। डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आपल्याला आहे, त्याचबरोबर घड्याळ न्यू देते का अंदर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि मेन म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो तळेगाव CRPF सेंटरला आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्ष ठेवायचं आहे आणि या ठिकाणी तळेगाव CRPF सेंटर पुणेला राहण्याची व्यवस्था फ्री मध्ये एका ठिकाणी, तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 500 रुपये तुमचे यामध्ये वाचणार आहे। तर ग्राउंडच्या अंदरची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की 2 सप्टेंबरला SSCGD भरतीचा तळेगाव CRPF सेंटर पुणेला ग्राउंड कशा प्रकार झाले याबद्दल, किती मुलं उंचीमध्ये कटत आहे, रनिंग मध्ये कटत आहे याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SSCGD भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 2 सप्टेंबरला होता ते विद्यार्थी सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत रांगेमध्ये लागत आहे। सकाळी गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाइम आहे सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली जात आहे। तर सर्वात अगोदर आज मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळी 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जातात, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। ह्या 2 डॉक्युमेंटवर गेटच्या अंदर एंट्री दिली जाते आणि हे डॉक्युमेंट नसेल तर घरी पाठवले जाते। तर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली, एंट्री दिल्यानंतर तिथं मुलांना एक त्या ठिकाणी हॉल आहे, हॉलमध्ये बसून ठेवलं जाते खुर्चीवर आणि त्या ठिकाणी मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जाते। नॉर्मली फॉर्म आहे तो, तर त्यामध्ये आपलं नाव झालं, आपल्या आईचं नाव झालं, सिग्नेचर झालं, फोटो झालं, हे काही त्यामध्ये आपल्याला लिहायचं चिपकवायचं आहे। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर पेन सोबत नाही आणि फेविकॉल नाही सोबत, कारण की फॉर्म लिहिताना पेन लागते आणि फोटो चिपकायला आपल्याला गोंद त्या ठिकाणी लागते। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी रोल नंबर प्रमाणेच त्या ठिकाणी बसवलं जातं। एक लक्षात ठेवा, तुम्ही 4 वाजता गेले 6 वाजता जरी गेले तर ठीक आहे। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना तिथून फॉर्म लिहून झाल्यानंतर तर मुलांना बसमध्ये बसवलं जातं आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 400 मीटर अंतरावर ट्रॅक त्या ठिकाणी आहे, तर मुलांना त्या ठिकाणी बसमध्ये बसवलं, बसमध्ये बसवल्यानंतर त्या ठिकाणी रोल नंबर प्रमाणे बसवले जात आहे। त्यानंतर जे ट्रॅक पाशी नेलं जातं आणि ट्रॅक पाशी जे विद्यार्थी मित्रांनो बायोमेट्रिक्स त्या ठिकाणी मुलांची होत आहे, थंब वगैरे आपलं घेतला जात आहे। बायोमेट्रिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना दोन्ही पायाला जे RFID चिप लावून दिलं जात आहे, दोन्ही पायाला RFID चिप लावल्यानंतर आपण तर त्या ठिकाणी जे चेस्ट नंबर दिला जात आहे, चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना त्या ठिकाणी बसवल्या जात आहे आणि एका बॅचमध्ये जवळपास 200 पोरं रनिंगसाठी सोडत आता घड्याळ त्या ठिकाणी अलाउड आहे काय। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना दिसले घड्याळ तर तुम्हाला ते घड्याळ काढायला लावते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, ज्यांना सुद्धा घड्याळ न्यायचे असेल तर लपून त्या ठिकाणी तुम्ही न्या, लपून चांगल्या जागेवर न्या, एखाद्या शर्टामध्ये सुद्धा नेली चालते। तर घड्याळ तुम्ही लपून नाही, ज्यावेळेस आपलं रनिंग स्टार्ट होणार आहे, जसा पहिला राऊंड स्टार्ट झाला तशी ज्या विद्यार्थी मित्रांनो घड्याळ आपल्याला या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो लावून घ्यायचे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज जर आपण ट्रॅकचा जर विचार केला तर 357 मीटरचा हा ट्रॅक आहे आणि त्याचबरोबर रोडाचा ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, आणि चौकोनी हा ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, चौकोनी ट्रॅक हा एक लक्षात ठेवा, आणि त्याचबरोबर डांबरी हा रोड आहे तळेगाव CRPF सेंटर पुणेचा। ठीक आहे, तर 357 मीटरचा हा ट्रॅक आणि आपल्याला 14 राऊंड या ठिकाणी मारायचे। 14 जेव्हा राऊंड मारले आपण तेव्हा आपलं 5 किलोमीटर रनिंग या ठिकाणी कंप्लीट होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी कमी जर या ठिकाणी राऊंड मारले, 13 राऊंड झालं तर आपल्याला त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फेल केलं जाणार, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आज जे एका जे विद्यार्थी मित्रांनो जशी त्या ठिकाणी 14 राऊंड त्या ठिकाणी कंप्लीट झाले, तर 14 राऊंड कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे टाइम मुलांचे त्या ठिकाणी दाखवले जात आहे की एवढा टाइम या ठिकाणी झालाय, तर त्या ठिकाणी डायरेक्ट जे विद्यार्थी रनिंग मध्ये पास झाले त्यांना वेगळं त्या ठिकाणी बसवलं जात आहे। तर आज एका बॅचमध्ये 200 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 200 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास या ठिकाणी 75 विद्यार्थी रनिंग मध्ये या ठिकाणी कटले, एक लक्षात ठेवा। तर जास्त पोरं रनिंग मध्ये या ठिकाणी कटत आहे। ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांना बसून ठेवलं जातं आणि जे विद्यार्थी रनिंग मध्ये कटले तर त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी सेंटरच्या बाहेर त्या ठिकाणी पाठवले जातं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना समोर त्या ठिकाणी नेलं जातं आणि समोर त्या विद्यार्थ्यांची उंची छाती त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर उंची यामध्ये 170 सेंटीमीटर घेतल्या जातं आणि 170 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी फेल केलं जात आहे आणि छाती त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 80 सेंटीमीटर
सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आणि उंचीमध्ये जवळपास 10-12 विद्यार्थी उंचीमध्ये कटत आहे आणि छातीमध्ये 4-5 विद्यार्थी या ठिकाणी कटत आहे, अशा प्रकारे मुलं या ठिकाणी कटत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर तळेगाव CRPF सेंटरला जायचं कसं? आता महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल मुलं मुली, तो तुम्ही बीडचे असाल, लातूरचे असाल, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी नागपूरचे असाल, अमरावती असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, बुलढाणा असेल, कोणत्याही जिल्ह्यातले असेल, तर सर्वात अगोदर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी यायचं आहे। तुम्ही सर्वात अगोदर पुणे रेल्वे स्टेशनपाशी आल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो तळेगावचे जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेन त्या ठिकाणी चालू राहते, तर लोकल ट्रेन त्या ठिकाणी चालू राहते तळेगावच्या, तर तिथून आपल्याला या ठिकाणी पुणे रेल्वे स्टेशनपासून तळेगावच्या आपल्याला लोकलमध्ये बसायचं आहे। एका घंट्यानं अर्ध्या घंट्यानं त्या चालूच राहते, ठीक आहे। तर तळेगावला जसे तुम्ही पोहोचले तर तळेगाववरून जे विद्यार्थी मित्रांनो सेंटर 3.5 किलोमीटर सेंटर आहे, तर 3.5 किलोमीटर आपल्याला जायचं आहे। एक तर तुम्ही ऑटोनं जाऊ शकता, ऑटोनं जर नाही जमत असेल तर पैदल सुद्धा जाऊ शकता। तर आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर सोबत जे विद्यार्थी मित्रांनो चादरा सोबत नाही दोन, कारण की थंडी जास्त आहे, या ठिकाणी डोंगराळ भाग आहे तळेगाव CRPF सेंटरचा, तर या ठिकाणी थंडी जास्त लागते, कारण की थंडावा जास्त या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे चादर आपण या ठिकाणी सोबत नाही, कारण की थंडी जास्त या ठिकाणी पडते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चादरा नाही त्या ठिकाणी। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेव्हा रेल्वे स्टेशनपाशी गेले तळेगाव CRPF सेंटर, तळेगाव रेल्वे स्टेशनपासून जे एक जे आता राहण्याची जर आपण व्यवस्था पाहिली तर तळेगावपासून जे विद्यार्थी मित्रांनो एक जे अजिंक्य तारा हॉटेल आहे, तर अजिंक्य तारा जे हॉटेल आहे हे सेंटर पाशी जे तळेगाव CRPF सेंटरचे, तर त्याच्या आसपास आहे, म्हणजे 1000 मीटरच्या आसपास असेल, तिथून म्हणजे जवळपास 500 ते 1000 मीटरच्या आसपास असेल सेंटरपासून। आणि रेल्वे स्टेशनपासून जर पाहिलं हे हॉटेल, तर हे हॉटेल जवळपास आपल्याला 2.5 किलोमीटर या ठिकाणी पडणार आहे। पैदल जरी गेले तुम्ही तर अजिंक्य तारा हॉटेलमध्ये आपली राहण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था आहे, निःशुल्क फ्री आहे, त्यामध्ये 1 रुपया सुद्धा लागत नाही राहण्यासाठी, तर फ्रीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी घेतला जाते। 100 ते 200 विद्यार्थी त्या ठिकाणी ते फ्रीमध्ये त्या ठिकाणी झोपू देते, ठीक आहे। आणि बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही रूम पाहिली तर तिथं तुम्हाला 400-500 रुपये अशा प्रकारे पैसे त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तळेगाव CRPF सेंटरचा, तर अजिंक्य तारामध्ये हॉटेल अजिंक्य तारा हे हॉटेल आहे, तर त्यावर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे, तुमची एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की आपले 400-500 रुपये या ठिकाणी वाचणार आहे, कारण की रूम जर केले तर 400-500 रुपये आपल्याला या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो, तर सेंटरच्या आसपास आहे, तर जेव्हा तुम्ही या ठिकाणी तळेगाव रेल्वे स्टेशनपाशी पोहोचले तर तिथून आपण मॅप उघडता आणि मॅपनुसार आपण या ठिकाणी चाललं जातं, तर तुम्हाला अजिंक्य तारा हॉटेलमध्ये बरोबर तुम्ही त्या ठिकाणी चालले जाता, एक लक्षात ठेवा। मॅप जर खोलला तर मॅपवरती दाखवते अजिंक्य तारा, तुम्ही या ठिकाणी रेल्वे स्टेशन ते त्या ठिकाणी अजिंक्य तारा हॉटेल टाका, तर पैदल तुम्ही चालले जाऊ शकता किंवा ऑटोन सुद्धा जाऊ शकता, ठीक आहे। अशा प्रकारे प्रोसेस आजच्या दिवसात थांबतो, भेटा नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय भारत।